नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मुंबई पुणे एक्सप्रेसवर आता प्रत्येक 4 किलोमीटरवर असणार AI-लेस कॅमेरा। या AI-लेस कॅमेरामुळे ड्रायव्हरचा सीट बेल्टही दिसणार आहे आणि जर तुम्ही नियम तोडत असाल तर तुमच्यावर गुन्हासुद्धा होऊ शकतो। सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या RB मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। महाराष्ट्र राज्य सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे। याच क्रमाने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचे काम सुरू आहे। आता लवकरच ही यंत्रणा कार्यरत होणार आहे। या सिस्टीममुळे वाहनांचा वेग मोजणे आणि नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होण्यास मदत होणार आहे। संपूर्ण यंत्रणा ऑटोमॅटिक असेल। रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सर्व RTOंना मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत। हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममध्ये मुंबई ते पुणे दरम्यान 93 ठिकाणी हायटेक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। हे कॅमेरे वाहनांचा वेग मोजू शकणार आहेत। हाय रिझोल्यूशनमुळे चालत्या वाहनात चालकाचा सीट बेल्ट देखील दिसणार आहे। AI सिस्टीमने सज्ज असलेले हे कॅमेरे वाहनाच्या नंबर प्लेटद्वारे संपूर्ण माहिती गोळा करून नियंत्रण कक्षाला अलर्ट पाठवू शकणार आहेत। संपूर्ण मार्गावर असे 370 कॅमेरे बसवण्यात येत आहे। एक अडचण निर्माण होते। या महामार्गावरील निवडक ठिकाणी अधिकृतपणे पार्किंग उपलब्ध करून देण्याची मागणी IRB कंपनीकडून करण्यात आली आहे। या प्रस्तावावर राज्य सरकारच्या शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा आहे। मात्र हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचे 40% काम पूर्ण झाले असून सप्टेंबरपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होणे अपेक्षित आहे। गेल्या काही वर्षातील अपघातांच्या वाढत्या आकडेवारीनंतर राज्याच्या परिवहन विभागाकडून एक अभ्यास करण्यात आला। हा अभ्यास प्रत्येक RTOच्या स्तरावर करण्यात आला। अपघाताच्या वारंवारतेच्या आधारे राज्यभरात 1004 ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले आहेत। RTOने स्थापन केलेल्या विशेष पथकांचे काम ब्लॅक स्पॉट्समध्ये सुधारणा आणि अपघात कमी करण्यावर लक्ष ठेवण्याचे असेल। या वर्षीच्या जानेवारी ते मार्चमधील अभ्यास डेटाची जानेवारी-मार्च 2022 शी तुलना करण्यात आली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांमध्ये सुमारे 16% घट झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे।